द रिडल भाग 6. मागील भागात आपण पाहिले की नेहमीप्रमाणे आजोबा आणि नातीने रागिणीताईंची फिरकी घेतली, पण आजी रुसताच दोघांनीही माघार घेऊन माफी मागितली. आजीनेही सहज त्यांना माफ केले. त्यानंतर आजीने उद्या येणाऱ्या स्थळाविषयी अभिध्याला सकारात्मक राहायला सांगितले. तिनेही त्यासाठी तयारी दाखवली. रात्री संपतरावांना मात्र उद्या येणाऱ्या स्थळामुळे आणि अभिध्याच्या अपेक्षांमुळे झोप लागत नव्हती. सतत तिचाच विचार त्यांच्या डोक्यात सुरू होता. अभिध्याच्या अपेक्षांनुसार तिला जोडीदार मिळू दे असे देवाला साकडे घालून शेवटी तेही झोपले. दुसऱ्या दिवशी ठरलेल्या वेळेत पाहुणे मंडळी अभिध्याला पाहायला आले. आता पुढे. बराच वेळ मोरे आणि वानखेडे कुटुंबामध्ये निखळ चर्चा रंगली होती. जुन्या ओळखी पाळखीही निघाल्या होत्या. त्यामुळे कळत नकळत वातावरणातला अवघडलेपणा अक्षरशः मावळून गेला होता व त्या सगळ्यांमध्ये सौहार्दपूर्ण हितगुज सुरू झाले होते. काही वेळाने सुमित्राताई वानखेडे अभिध्याचा उल्लेख करत म्हणाल्या, काका काकू, तुमचे स्वभाव खूपच आवडले आम्हाला. आता अभिध्याशीही ओळख करून घ्यायला आवडेल आम्हाला, तर तुम्ही जरा बोलवा ना तिला. सुमित्राताईंचा सूचक इशारा कळताच रागिणीताईंनी अभिध्याला हाक मारली. हाक ऐकू येताच अभिध्या ट्रेमध्ये चहा आणि नाश्ता घेऊन मुख्य खोलीच्या दिशेने रवाना झाली. सावकाश आणि जपून पावले टाकत तिने तिथे उपस्थित सगळ्यांना चहा नाश्ता दिला. त्यानंतर सुमित्राताईंनी अभिध्याशी ओळख करून घेत तिला काही ठराविक प्रश्न विचारले. त्या सर्व प्रश्नांची उत्तरे अभिध्यानेही सुटसुटीत स्वरूपात दिले. शिक्षण, छंद, व्यवसाय इत्यादी विषयक प्रश्नही सुमित्राताईंनी विचारले होते. अभिध्यानेही तिच्या परीने योग्य ती उत्तरे दिली होती. सुमित्राताईंची विचारपूस करून होताच भावी वधूवरांना एकमेकांशी मनमोकळेपणाने बोलता यावे व एकमेकांना जाणून घेता यावे म्हणून वडीलधाऱ्यांनी त्या दोघांनाही एकांतात संवाद साधण्यासाठी पाठविले. ते दोघेही वडीलधाऱ्यांच्या शब्दांचा मान राखून गच्चीवर गेले. गच्चीवर गेल्यावर अभिध्याने वर मुलाची थोडीफार विचारपूस केली. त्यानेही तिच्या सर्व प्रश्नांचे माफक उत्तर देत तिच्या शंका कुशंकांचे निरसन केले. वर मुलाशी बोलताना तो विशेष बोलका नसल्याचे अभिध्याच्या लक्षात आले होते. त्याबाबत तिलाही फारसा आक्षेप नव्हता. ज्याचा त्याचा स्वभाव असतो आणि कुणी किती बोलके असायला हवे हा ज्याचा त्याचा व्यक्तिगत प्रश्न आहे ह्या विचारांची ती होती. खरं तर मुळातच अभिध्याचा स्वभाव वर मुलाच्या स्वभावाला अगदी विपरीत होता. अर्थात ती अतिशय बोलकी, मनमोकळी, क्षणात ओळख निर्माण करणारी, सगळ्यांशी जुळवून घेणारी आणि चंचल स्वभावाची होती. कदाचित ती व्यवसाय क्षेत्रातही तिच्या या मैत्रीपूर्ण स्वभावामुळेच प्रसिद्ध होती. दुसरीकडे वर मुलगा जेवढ्यास तेवढंच बोलत होता. फक्त ती प्रश्न विचारत होती आणि तो उत्तर देत होता. या व्यतिरिक्त तिने त्याला खुलवण्यासाठी जरा प्रयत्न केले, पण त्या क्षणी वर मुलगा फारसा प्रतिसाद देत नसल्याने तिनेही फारशी दखल घेतली नाही आणि अतिरिक्त प्रश्न विचारण्याची तसदी देखील घेतली नाही. बराच वेळ ते दोघे गच्चीवर उभे होते. थोड्या वेळाने वर मुलाने दीर्घ श्वास घेतला व तो अभिध्याकडे वळत जरासा गंभीर स्वरात म्हणाला, अभिध्या, मला तुला एक गोष्ट सांगायची आहे. त्याचे गंभीर हावभाव पाहून ती जराशी विचारात पडली होती. अनेक विचार सुरू होते सध्या, पण त्याला त्याची जाणीव होऊ दिली नाही तिने. हो, बोला ना कनिष्क, काय बोलायचंय तुम्हाला? अभिध्या वर मुलास उद्देशून मंद हसत म्हणाली. कनिष्क वानखेडे अर्थात पंडित भोजनेंनी सुचविलेले स्थळ. अभिध्या, मला तुझी वा तुझ्या आजी आजोबांची दिशाभूल करायची नाहीये. तुला तुझ्या आजी आजोबांनी खूप लाडाने वाढवले आहे. त्यांचं प्रेम आहे तुझ्यावर.
खूप माया करतात ते. अक्षरशः तुला त्यांनी तळहाताच्या फोडाप्रमाणे जपले आहे. हे सगळं प्रत्यक्ष जाणवलं मला आज आपण जेवढा वेळ एकत्र घालवला त्या दरम्यान. कनिष्क बोलत होता आणि ती शांतपूर्वक ऐकत होती. पण तो संवाद कोणत्या दिशेने वळण घेतोय, त्याला काय सांगायचंय हे काही तिला कळत नव्हते. पण तरीही ती लक्ष देऊन ऐकत होती. शिवाय तुझीही काही स्वप्ने असतील, तुझ्याही काही इच्छा असतील, अपेक्षा असतील जोडीदाराकडून, हो ना? त्याने आता तिच्या डोळ्यात बघत विचारले. हो, फार नाहीत, पण आहेत हे नक्की, ती स्पष्टपणे म्हणाली. म्हणूनच तुम्हा तिघांशी खोटं बोलून ना मला संसार थाटायचा आहे, ना तुमच्यापासून काहीच लपवून ठेवायचं. कारण काही गोष्टी लग्नाआधी कळलेल्या बऱ्या असतात. नाहीतर शेवटी रिग्रेट शिवाय हातात काहीच नसतं. कनिष्क चाचरत स्वतःची बाजू मांडत होता, पण तो ज्याप्रमाणे बोलत होता ते स्पष्ट नव्हते. त्याच्या शब्दातील गांभीर्य आणि चेहऱ्यावरील गूढ हावभाव पाहून आता अभिद्याला जरा संशयच आला. ती कनिष्कचे आणखी बारकाईने निरीक्षण करू लागली. एक विचार डोक्यात धडकला आणि तिने मन घट्ट करून दीर्घ श्वास घेत सरळ त्यालाच विचारण्याचे धाडस केले. लगेच त्याला निरखून पाहत तिने कनिष्कला विचारले. कनिष्क, कोणता खुलासा करायचा आहे तुम्हाला? 1 मिनिट. तुमच्या मनाविरुद्ध तुम्ही इथे आलेले आहात का? तुमचं प्रेम आहे का कुणावर? नाही, असं काही नाही. कनिष्क नकारार्थी मान हलवून स्पष्टपणे उत्तरला. बरं, ठीक आहे. हलकाच सुस्कारा घेतला तिने. जरा ताण कमी झाल्यासारखा वाटला, पण लगेच तिने काहीतरी विचार केला. तुम्ही खरं सांगायला चाचरत आहात का? जर तुमचं खरंच कुणावर प्रेम असेल तर तुम्ही मनमोकळेपणाने मला सांगू शकता. मी कोणताही आक्षेप घेणार नाही. या उलट मी स्वेच्छेने माघार घ्यायला तयार आहे. 2 जीवांना वेगळं करून माझा संसार उभा करण्याचा माझा कोणताही हेतू नाहीये कनिष्क. ती त्याला आश्वस्त करत होती. तुमच्यावर कोणतीही जोर जबरदस्ती नाहीये. सरतेशेवटी आपण 21व्या शतकात आहोत आणि ह्या शतकातही लग्नासाठी बंधन लादले जाणे मला चुकीचे वाटते. विवाह हा एक संस्कार असला तरीही 2 कुटुंबाआधी 2 हृदय जुळणं महत्वाचं वाटतं मला. त्यामुळे तुम्हीही मनात कोणतेही मनोग्रह बाळगू नका आणि बिनदिक्कत मला तुमची समस्या सांगा. अभिद्या मंद हसून कनिष्कला दिलासा देत म्हणाली, पण तिचे उत्तर ऐकून त्याने आश्चर्याने तिच्याकडे पाहिले. अभिद्या, तू खरंच फार समजूतदार आहेस. पण तू जो विचार करत आहेस अशी कोणतीही भानगड नाहीये. माझं बाहेर कुठेच प्रेम प्रकरण नाही आणि मी प्रेशराईज होऊन सांगत नसून हेच खरं. अभिद्याचा समजूतदार स्वभाव पाहून कनिष्क थोडा आश्वस्त आणि प्रभावित झाला होता. कनिष्कचे उत्तर ऐकून अभिद्या देखील आश्वस्त झाली व मंद हसू लागली. प्रेम प्रकरणासंदर्भातील कनिष्कचे नकारार्थी उत्तर ऐकून ती काही वेळ निश्चिंत झाली होती. पण लगेच तिच्या मनात प्रश्नांचे वादळ परत घिरट्या घालू लागले. कारण अजूनही तो कोणता खुलासा करणार आहे हे तिला माहीत नव्हतं. अभिद्याने लगेच तिच्या साडीच्या पदराशी चुळबुळ करत कनिष्कला पाहत म्हणाली, आणखी काय आहे लपवण्यासारखे? माफ करा, मला म्हणायचं होतं की कोणता खुलासा करायचा आहे तुम्हाला? अभिद्याचा प्रश्नार्थक चेहरा पाहून व सगळं जाणून घेण्याची तिची घाई पाहून कनिष्कने दीर्घ श्वास घेतला. ॲक्च्युली मी बायसेक्शुअल आहे. मी स्त्रियांसह पुरुषांकडेही अट्रॅक्ट होत असतो आणि हा माझा स्वभाव गुण आहे. एका दमात तो अभिद्याच्या डोळ्यात पाहत बोलून मोकळा झाला. काय? कनिष्कचं उत्तर धक्कादायक होतं अभिद्यासाठी, म्हणून ती अवाक झाली होती. त्यामुळे तिने गोंधळ
आणि आश्चर्य मिश्रित हावभाव करून प्रतिक्रिया दिली. क्रमशः बापरे, काय होईल पुढे? मुक्त विचार करणारी अविद्या कनिष्कला तो आहे तसाच त्याला स्वीकारेल का, की देईल लग्नाला नकार? सर्व प्रश्नांच्या उत्तरासह भेटू पुढच्या भागात. कथा आवडत असेल तर लाईक कमेंट्स नक्की करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चिटिंग न करता गपचूप सबस्क्राईब करा बरं. आता रजा घेते. धन्यवाद.